आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। त्यांनी आरोप केला, कसं पाहताय कृषी मंत्री त्यावेळी धनंजय मुंडे? नाही, मी त्यांची बाईट बघितली नाही, पण अंजली ताई दमानिया जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत। मागे जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्या समोर आला होता, त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत, संतोष अण्णा देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले, तर कुठंतरी लोकांनाही वाटतं न्याय भेटणार आहेत आणि न भीतीपोटी जो लोक शांत बसले होते, आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात। ते प्रत्येकाकडं कुणी ना कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित माझ्याकडे पण काही देतात। ते तसं अंजली ताई दमानिया सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते बोलणार नाही, बरोबर असेल। राजीनामा देखील त्यांनी मागणी केलेली आहे, राजीनामा दिला पाहिजे। मी तर पहिल्या दिवशीपासून मागणी करतो। मी सभागृहामध्ये जेव्हा पहिल्यांदा मांडलं किंवा गावामध्ये गेल्यानंतर जे लोक म्हणत होते लोकांची परिस्थिती मांडली आणि त्या पद्धतीने जो तपास जो काही घडलाय, आता तपास केल्यानंतर ते सीडीआर वरतीच आला असेल आणि जे कनेक्शन जे आहे की खंडणीपासून हा 302 गुन्हा घडलेला आहे आणि मी आज सुद्धा ह्याच गोष्टीवरती थांबेन। पहिल्या दिवशीपासून मी सांगतोय की ते सीडीआर वरती ज्या 12 तास जो उशीर गुन्हा नोंद करण्यात झाला, वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये, कोणतरी वरद माणसांनी त्या प्रशासनामध्ये ते जे त्यावेळेसचे एसपी असतील, डीवायएसपी असतील त्या रिजनचे किंवा पोलीस स्टेशन मधले जे प्रशासन असतं, कुणी फोन केला ह्याचे सीडीआर जर तपासली तर पूर्णपणे लक्षात येईल। किंवा 28 तारखेला जो आपला बीडमध्ये मोर्चा झाला होता, 1 लाख लोक, सगळ्या जाती धर्माचे लोक जमले होते न्याय भेटण्यासाठी त्या कुटुंबासाठी। मला ही माहिती भेटली होती की त्या कालावधीमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराड तिथं म्हणजे ट्रीटमेंट घेत होते, म्हणजे फक्त आराम करत होते आणि वरतून टीव्ही वरतून हा सगळा जे काही हा सगळा विषय ते बघत होते। मग त्या कालावधीमध्ये कोण त्यांना भेटलं किंवा कोणत्या माणसांनी त्यांना ऍडमिट केलं, कोण भेटून गेलं, इतके दिवस त्यांना काय संरक्षण दिलं त्या प्रकरणामध्ये, हा तपास कोणत्या दिशेने चालू? मी वारंवार हा विषय बोलतोय। मी एकीकडे म्हणतोय ना की काही लोक अटक झाले, पण दुसरीकडं म्हणजे जे आता ते त्या संदर्भातलं आमदार म्हणून मी पत्र दिलेलं आहे की या हॉस्पिटल किंवा पुण्यामध्ये अजून काही हॉस्पिटल असतील, कुठं ऍडमिट ते होते, कुणी केलं होतं, कोण भेटायला आलं होतं आणि त्या कालावधीमध्ये जी ही घटना घडली त्याच्यावरती जे सीडीआर रिपोर्ट तपासून ज्यांनी कुणी वरतून दबाव टाकलेला अधिकाऱ्यांनी हे सीडीआर तपासले तर समोर समोर लक्षात येईल। या घटनेला 56 दिवस पूर्ण झाले। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।